आणि आता राजकीय टॉपनेत आपण बातम्या बघूयात। सुनेत्रा पवार इंदापूर तालुक्यातील शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित इंदापूरकरांनी अजितदादांचा जो पाठिंबा त्यांना दिलेला आहे तोच मला देखील मिळेल, सुनेत्रा पवारांचा विश्वास। वंचितकडून नागपुरात काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंना पाठिंबा, मतांचं विभाजन टाळण्यासाठी आंबेडकरांनी पाठिंबा दिला त्याबद्दल आभार। संघभूमीत संविधान वाचवण्यासाठी वंचितनं मला समर्थन दिलंय, विकास ठाकरेंचं वक्तव्य। मावळ लोकसभेत बारणे नको म्हणणाऱ्या सुनील शेळकेंचा यूटर्न, मावळ लोकसभेत धनुष्यबाण चालवा, अजित पवारांचा आदेश। रोके तुझको आंधिया या जमीन और आसमान, पाएगा जो लक्ष्य है तेरा, लक्ष्य हो तो हर हार पाना है। काँग्रेसच्या विशाल पाटील यांचं लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याविषयीचं सूचक ट्विट। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरांच्या सूचना, अर्चना पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। पुण्यातील कसबा विधानसभेची जागा ठाकरे गटाला मिळणार असेल तरच लोकसभेत काँग्रेस उमेदवारीसाठी काम करणार, महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाचा पवित्रा। यवतमाळ वाशिमसाठी भावना गवळींचं नाव चर्चेत, नाव लवकरच जाहीर होण्याची शक्यता। सध्या संजय राठोड भावना गवळींमध्ये जागेवरून रस्सीखेच। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील घराघरात पाय घसरून पडले, पाय हात आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती मिळते। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवनीत राणांच्या बाजूने असल्याचा खोटा दावा केल्याचा आरोप।